बघा आता यांना मराठी माणूस नको आहे, यांना चंगेज मुलतानी आता जवळचा वाटतो। आता चंगेज करता त्या ठिकाणी पायघड्या टाकण्याचं काम चाललेलं आहे। बलात्काराचा आरोप असू द्या, खोटे प्रमाणपत्र असू द्या, त्यांच्याकरता पायघड्या घालत हे निघालेले आहेत। आणि म्हणून बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आज जर या ठिकाणी आपण बघितलं तर यांच्याजवळ सांगण्याकरता काहीच नाही, हे काहीच सांगू शकत नाही। हे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे विकासावर बोलत नाहीत। मी तर 4 वेळा सांगितलं, 4 वेळा की विकासावरचं यांचं भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। माझे 1000 रुपये अजून खिशातच आहेत, ते जातच नाहीत। त्यामुळे आज मी ठरवलं की आता 1000 रुपये नाही, ते जर विकासावर बोलले मी 2000 रुपये या ठिकाणी देणार आहे। मी माझा प्राइज मनी जो आहे आता 2000 रुपयाला नेलेला आहे। पण बंधू भगिनींनो, या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो, आम्हाला सांगण्यासारखं दाखवण्यासारखं या ठिकाणी आहे। खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये आपण जे केलेलं परिवर्तन आहे ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। मुंबईचा चेहरा मोहरा आपण बदलतो। ज्या प्रकारे या ठिकाणी गेल्या 10 वर्षामध्ये 7.5 वर्ष आपलं राज्य, त्या राज्यामध्ये आपण जे परिवर्तन केलं माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा आपण बदलला, आता देशभरातनं लोक या मुंबईमध्ये येतात आणि सांगतात, हो आम्हाला बदललेली मुंबई पाहायला मिळते। अनेक लोक आश्चर्याने तोंडात बोटं घालतात, इतक्या कमी वेळामध्ये एवढं मोठं ट्रान्सफॉर्मेशन कसं होऊ शकतं। बंधू भगिनींनो, आम्ही केवळ इन्फ्रास्ट्रक्चर करणारे लोक नाही आहोत, लोकांच्या समस्या समजणारे लोक आहोत। आपल्याला कल्पना आहे या दहिसरमध्ये आपल्या एअरपोर्ट अथॉरिटीच्या रडारचा प्रश्न होता। आमच्या ताई सातत्याने त्या ठिकाणी मनीषा ताई तो प्रश्न मांडत होत्या, आपले सगळे आमदार त्या संदर्भात आवाज उचलत होते। आज हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचं काम आपल्या सरकारने केलं आणि आता या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या सामान्य माणसाला मोफत घरं देण्याचा प्रश्न आपण त्या ठिकाणी मार्गी लावला। अनेक प्रश्न आपण मार्गी लावतो। सीओडीचा प्रश्न आहे, आमचे प्रयत्न चालले आहेत। मला विश्वास आहे माननीय देशाचे जे काही आमचे डिफेन्स मिनिस्टर साहेब आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो आणि मी तुम्हाला सांगतो लवकरच सीओडीचा प्रश्न देखील आम्हीच या ठिकाणी सोडून दाखवू। ओसी नसलेल्या इमारतींना पाणीपट्टी दुप्पट लागायची, ते आपण रद्द केलं। आज एसआरएच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाचे प्रकल्प हातामध्ये घेतले। या ठिकाणी अनामत रक्कम ही बिल्डर 40,000 रुपये ठेवायचा, ती 1 लाख रुपये आपण केली। त्या ठिकाणी आमच्या झोपडपट्टीतल्या लोकांना त्यांचे किरायाचे पैसे ॲडव्हान्स मध्ये मिळाले पाहिजे याकरता व्यवस्था उभी केली। लोक जे बाहेर आहेत ते आपल्या घरामध्ये आले पाहिजे याकरता जे काम न करणारे विकासक होते त्यांना रद्द केलं आणि काम करणारे विकासक हे त्यांच्या जागी आणले। कारण आम्हाला कागदावरच्या योजना नको आहेत। एसआरएच्या माध्यमातून या ठिकाणी झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचं हक्काचं मालकीचं घर आम्हाला द्यायचं आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, पूर्वी ज्यावेळी झोपडपट्टी मुक्त मुंबईचा विचार केला जायचा त्यावेळी झोपडपट्टीवाल्यांना इकडून काढून कुठेतरी टाकून द्यायचं अशा पद्धतीची संकल्पना होती। होय, आम्ही झोपडपट्टी मुक्त मुंबई करून दाखवू, पण त्या झोपडपट्टीत बसलेल्या गरीबाला त्याचं हक्काचं घर हे आम्ही त्या ठिकाणी दिल्याशिवाय थांबणार नाही, हा आमचा संकल्प आहे। आणि आज मला दिसतंय पुढच्या 7 वर्षांमध्ये एक आम्ही रोड मॅप तयार केलाय। पुढच्या 7 वर्षात या मुंबईला झोपडपट्टी मुक्त करून मुंबईतल्या प्रत्येक व्यक्तीला आपलं स्वतःचं घर हे देण्याचं काम या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करणार आहोत। आज पुनर्विकसित प्रकल्पांना आपण सौर ऊर्जा सक्तीची केली, त्यामुळे लिफ्ट आणि मेंटेनन्सचा विजेचा खर्च हा मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे।
मुंबईकरांचा घरांचा प्रश्न आपण सोडवतो आहोत आणि त्यासोबत या मुंबईला डिकंजेस्ट करण्याचा प्रयत्न आपण करतो। मुंबईमध्ये जो सामान्य माणूस आहे त्या सामान्य माणसाचं अर्ध आयुष्य हे रस्त्यावर जातं, हे ट्रेन मध्ये जातं, ते लोकल मध्ये जातं, ते बस मध्ये जातं, ते ऑटो मध्ये जातं, ते त्या ठिकाणी एखाद्या टॅक्सी मध्ये जातं। त्याचं अर्ध आयुष्य हे रस्त्यावरनं किंवा ट्रेन मधनं ट्रॅव्हल करता करता त्या ठिकाणी संपतं। आपल्या जीवनातले महत्त्वाचे क्षण जे आपल्या आप्त स्वकीयांसोबत त्याला घालवायचे असतात ते घालवायला देखील त्यांना वेळ मिळत नाही। आणि म्हणून आपण ज्या प्रकारचे प्रकल्प हातामध्ये घेतले, आज तुम्ही बघा आपल्या मुंबईची 60% ट्रॅफिक ही या वेस्टर्न एक्सप्रेसवे वरनं जाते। वेस्टर्न एक्सप्रेसवे ही मुंबईची एक प्रकारे लाईफलाईन आहे। 60% ट्रॅफिक याच्यावरनं जाते आणि आपल्याला माहिती आहे संध्याकाळच्या वेळी वेस्टर्न एक्सप्रेसवेची काय अवस्था होते, लोकांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी अनेक वेळा छोटासा ऍक्सिडेंट झाला तर 2-2 तास थांबावं लागतं। आणि म्हणून हा वेस्टर्न एक्सप्रेसवे डिकंजेस्ट करण्याकरता आपण कोस्टल रोडचं काम तर केलं, आता बांद्र्यापासून वर्सोव्याचं काम चाललेलं आहे। वर्सोव्यापर्यंत जाताना 4 ठिकाणी तो आपण जोडणार आहोत। वर्सोव्यापासून आता दहिसर पर्यंतचं काम कोस्टल रोडचं सुरू केलेलं आहे। दहिसर पासून भाईंदरचं कोस्टल रोडचं काम चालू केलेलं आहे। म्हणजे काय, आता वेस्टर्न एक्सप्रेसवेला पूर्ण पॅरलल अशा प्रकारचा कोस्टल रोड हा भाईंदर पर्यंत आम्ही नेतो आहोत। म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेसवेवर कुठलाही ट्रॅफिक त्या ठिकाणी थांबणार नाही अशा प्रकारची व्यवस्था केली आहे। आणि हे कुठलेही काम कागदावर नाहीत, प्रत्यक्षात काम सुरू झालेले आहेत। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सगळ्या परमिशन घेऊन आता कामाची सुरुवात केली आहे आणि आमचा प्रयत्न आहे 2028 सालापर्यंत वेस्टर्न एक्सप्रेसवेला संपूर्ण पॅरलल असा कोस्टल रोड हा भाईंदर पर्यंत आम्ही त्या ठिकाणी नेऊन दाखवू आणि त्याच्या पुढेही नेणार आहोत। आम्ही भाईंदर पासून विरार पर्यंत नेणार आहोत। आणि एवढंच नाही तर या वेस्टर्न एक्सप्रेसवेला एक पॅरलल असा आपण डीपी रोड गोरेगाव आणि मागाटनेच्या मध्ये तयार करतो। पुढच्या 2 वर्षामध्ये त्याचंही काम आपण पूर्ण करून दाखवू। मी माझ्या वॉर रूम मध्ये घेतलेले सगळे प्रोजेक्ट्स आहेत रेकॉर्ड स्पीड मध्ये, कारण मुंबईतल्या या प्रोजेक्ट्स करता सर्वोच्च न्यायालयातनं परवानगी घ्यावी लागते। सर्वोच्च न्यायालयातने काही प्रतिबंध टाकलेले आहेत। मला सांगताना आनंद वाटतो या प्रत्येक प्रोजेक्टची या ठिकाणी गेल्या 6 महिन्यामध्ये आम्ही पाठपुरावा करून सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मिळवलेली आहे। आता इथे कुठेही थांबण्याचं कारण नाही आहे। आपल्याला माहिती आहे बोरीवली ठाणे बोगदा आपण तयार करतो। बोरीवली आणि ठाण्याचा जो टनेल आहे हा एक प्रकारे अशा प्रकारचा टनेल आपण तयार करतो की ज्या माध्यमातून 1.5-2 तास फिरून जे आपल्याला यावं लागत होतं आता 15 मिनिटांमध्ये ठाणे टू बोरीवली आणि बोरीवली टू ठाणे हे आपल्याला त्या ठिकाणी जाता येणार आहे। अशा पद्धतीनं हे काम देखील आपण या ठिकाणी करतो। जोगेश्वरी टर्मिनसचं काम असेल किंवा या ठिकाणी बोरीवली, कांदिवली आणि मालाड अमृत भारत स्थानकांच्या अंतर्गत त्याही ठिकाणी काम चाललेलं आहे। बंधू भगिनी